संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपण पाहिलं की राहुल गांधी ज्या वेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेला मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या एका वाक्याने संसदेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. पण प्रत्येक वेळी आपण पाहतो त्यावेळेला राहुल गांधी हे काही ना काही विधान करत असतात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. पण ते हे विधानं जाणीवपूर्वक करतात का की नेमकं ओघाने त्यांच्याकडून ते निघतं? नेमकं राहुल गांधी यांची स्ट्रॅटेजी त्यावेळेला काय असते? तर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी राजानंद सरांचं मत जाणून घेऊयात. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि 2 आठवडे वादातच संपलेले आहेत. खरं तर संसदेच्या अधिवेशनाची सुरुवातच मुळात मोठ्या गोंधळाने झाली. त्याला कारण होतं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. त्या आंदोलनानंतर जे काही घडामोडी घडल्या त्या आपल्याला सर्वांना माहीत आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्याच्यानंतर एक बिल आलं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, पेपरफुटी विरोधी दुरुस्ती विधेयक आलं. म्हणजे 2024च्या विधेयकामध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करणारं हे विधेयक, त्यामध्ये दंडाची आणि शिक्षा कठोर करण्यात आली. पण या विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी जे भाषण केलं त्या भाषणाची सध्या खूप सर्वत्र चर्चा होते. चर्चा इन द सेन्स म्हणजे की त्यावरून वादही निर्माण झालेला आहे. 2 त्यांचे जे शब्द होते त्यांच्या भाषणातले, मूर्ख आणि अंधभक्त, या 2 शब्दांनी हे 2 शब्द भाजपच्या आणि संलग्न संघटनांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. काही जण सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रिया देत आहेत की मूर्ख हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी, अंधभक्त हे शब्द त्यांच्या समर्थकांविषयी वापरला, असे अनेक जण भाजपमधले स्वतः असे प्रतिक्रिया देत आहेत. पण राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणामधील काही वक्तव्यांवरून असेच वाद होत राहिलेत. यापूर्वीचं तुम्ही आता मला एक त्यांचं आठवतंय 2024मध्ये अधिवेशन, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर त्यांनी बरेच जवळपास 2-2.5 तास बोलले होते. त्या भाषणामध्ये त्यांनी हिंदू धर्माविषयी काही विधान केलं होतं. त्यांच्या त्या भाषणादरम्यान स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1-2 वेळा उठावं लागलं होतं आणि 2 वेळा उठून त्यांनी राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला असं पंतप्रधान म्हटले होते. त्यांना हस्तक्षेप करून त्यांनी राहुल गांधींनी व्यवस्थित बोला असं स्वतः पंतप्रधान यांना म्हणावं लागलं. पण राहुल गांधी हे असे शब्द किंवा असे वाद त्यांच्या भाषणामध्ये जाणीवपूर्वक असे शब्द वापरतात की त्यांच्या बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून किंवा समोरच्या सत्ताधारी पक्षाला त्यांना चिड यावी या उद्देशाने ते बोलतात. यावरूनही आता चर्चा आहे. मागच्या अधिवेशनातही त्यांनी जादूगरची कथा सांगितली, त्यावरूनही ते ट्रोल झाले होते. पण हे त्यांचं गेल्या काही अधिवेशनांमधलं जर तुम्ही त्यांची भाषणं पाहिली ते अधिक आक्रमकपणे बोलताना दिसतात. त्यामागचं कारण कदाचित असं असावं की त्यांना पूर्ण अधिवेशन आपल्या नावावर, म्हणजे आपण किती आक्रमकपणे बोलतोय आणि आपल्या भाषणाच्या हेडलाईन व्हाव्यात अशी कदाचित त्यांची अपेक्षा असावी, किंवा समोरच्या सत्ताधारी पक्षाला बोलण्याची संधीच मिळू नये, आपणच सगळं हायजॅक करावं, म्हणजे अधिवेशन आपण हायजॅक करावं असं कदाचित त्यांची भावना असावी. पण त्यांच्या प्रत्येक काही वक्तव्यांवरून वाद होत असतात. त्यांचा हा आक्रमकपणा कधी कधी त्यांच्या अंगलटही येतोय. त्याच्यामुळे पक्षालाही बॅकफूटवर पक्ष गेल्याचं आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे. संसदेमध्ये त्यांची जी भाषणं आहेत ती असं कधी असं वाटतं की समोरचे आक्रमक झाल्यानंतर ते कधी गोंधळलेले असतात. म्हणजे त्यांना बोलताना काही शब्द सुचत नाही. प्रामुख्याने हिंदीमध्ये त्यांचं भाषण असेल तर त्यांना बोलण्याच्या ओघात काही शब्द सुचत नाहीत आणि ते वेगळे काही शब्द वापरतात आणि त्यातून वाद निर्माण होतो. त्याच जागी जर समजा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील, तुम्ही यांची भाषणं पाहिली, ते विरोधकांना अनेकदा डागण्यात दिलेलं आपण पाहिलेलं आहे, त्यांच्यावर तोफ डागलेली आपण पाहिलेली आहे. काही वादग्रस्त विधानही त्यांनी केलेले आहेत. पण त्यांची बोलण्याची शैली, ते जे शब्द वापरतात हिंदीमध्ये बोलताना, ज्या ओघामध्ये ते बोलतात, ते राहुल गांधींना अजूनही शक्य झालेलं नाही. आणि ते तसं राहुल गांधी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्या बोलण्याच्या प्रयत्नातच ते अनेकदा वाद ओढवून घेत आहेत. तर एकंदरीतच राहुल गांधी जरी आक्रमक असले तरी अजूनही त्यांची वक्तृत्व शैली तेवढी, म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून जशी वक्तृत्व शैली हवी तशी त्यांची ती वक्तृत्व शैली अजूनही येत नाहीये. त्यामुळे कदाचित त्या बोलण्याच्या ओघामध्ये ते असे काही शब्द वापरतात, काही विधानं करतात आणि त्याच्यावरून वाद होतो.
राजानंदने आता जो उल्लेख केला की राहुल गांधींची वक्तृत्व शैली अशी असावी म्हणून की त्या पद्धतीने ते विधानं करतात. परंतु मला असं वाटतं की एक मिनटं राहुल गांधींच्या वक्तृत्व शैली संदर्भात बोलायचं झालं तर म्हणजे प्रत्येक नेत्याची अशी एक वेगळ्या पद्धतीची शैली असते. म्हणजे जसं की आपल्याला सभागृहांमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे ज्या दर्जाची भाषणं होणं अपेक्षित आहेत किंवा ज्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित केले जावेत आणि एक काही नेत्यांची अशी एक मिश्किल शैली असते, ते एक म्हणजे हसत खेळत ती चर्चा घडवून आणतात. अशा पद्धतीचं सगळं वातावरण असतं. कदाचित त्या शैलीच्या संदर्भामध्ये राजानंद आता त्या सगळ्या गोष्टी बोलत होता. परंतु मला असं वाटतं की राहुल गांधी ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बोलत आहेत हे ते बहुतेक वेळा जाणीवपूर्वकच करत आहेत. कारण आत्तापर्यंत राहुल गांधी म्हणजे आपण पाहिलं असेल की एक गेल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये राहुल गांधीची इमेज एक वेगळ्या पद्धतीने बदलून गेलेली आहे. म्हणजे आता ते ज्या पद्धतीने भाषणं करतायत त्या भाषणांची चर्चा होते, त्याच्यावर विरोधक तुटून पडतात. बऱ्याचदा सभागृहामध्ये गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण आधी एक थोडंसं राहुल गांधींच्या भाषणामध्ये ती खोली म्हणता येईल किंवा आता आपण त्याच्यावर असं हे भाष्य करणं हे योग्य नाही, परंतु तेवढ्या मुद्देसूदपणे त्यांच्याकडून त्या गोष्टी मांडल्या जात नसतील कदाचित. परंतु अलीकडच्या एक 4-5 वर्षामध्ये राहुल गांधींचा हाच एक थोडासा झालेला बदल दिसून येतो की त्यांना हे चांगलं ठाऊक आहे की BJP म्हणजे भाजप ज्या पद्धतीचं राजकारण करते किंवा ज्या पद्धतीचं सभागृहामध्ये त्यांचं वागणं आहे किंवा बोलणं आहे किंवा मुद्दे उपस्थित करणं आहे किंवा विरोधकांना खिचगिंतीतही ठेवायचं नाही, अशा पद्धतीने काही गोष्टी रेटून करायच्या, या सगळ्या गोष्टी ज्या सभागृहामध्ये होत असतात. तर अशा स्वरूपाच्या स्वभावाला म्हणजे किंवा BJPच्या स्वभावाला आपण त्याच पद्धतीने एक काय म्हणतो एक रगील पद्धतीचं असू द्या किंवा एक थोडंसं आक्रमक पद्धतीचं एक स्टँड घेतल्याशिवाय भाजपाला आपल्याला काउंटर करता येणार नाही, अशा पद्धतीचं कदाचित राहुल गांधींची ती स्ट्रॅटेजी असावी. त्यामुळेच ते भलेही एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ द्यात, परंतु ते एक ठाम भूमिका घेतात त्या संदर्भामध्ये आणि त्या पद्धतीने त्यांची ती भाषणं सध्या आपण पाहायला मिळत आहेत. म्हणजे गेल्या काही अधिवेशनांमध्ये राहुल गांधींनी असे बरेच शब्द किंवा मुद्दे उपस्थित केलेले आहेत की त्याच्यामुळं BJPला त्या मुद्द्यांना उत्तर देण्यामध्येच इतका वेळ जातोय की त्याच्यामुळं मूळ कामकाजावर सुद्धा फोकस करणं कदाचित शक्य होत नाही. आणि एकूणच शेवटी ते विरोधी पक्षाचं काम आहे की सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने घाम फोडता येईल आणि मुद्दे उपस्थित करता येईल आणि त्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणता येईल. कारण आता एकूणच CJPच्या आंदोलनासंदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर त्या आंदोलनाकडे थोडंसं सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. मग नंतर राहुल गांधींनी एक विरोधी पक्षनेता म्हणून त्याच्यामध्ये उडी पण घेतली, पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर आंदोलनसुद्धा केलं, त्याची चर्चा झाली. त्याच्यानंतर तुम्ही जोपर्यंत हा मुद्दा चर्चेला आणत नाही सभागृहामध्ये तोपर्यंत आम्ही चर्चा होऊच देणार नाही. 2-3 दिवस तर त्याच्यामध्येच वायाला गेले. त्यामुळे मला असं वाटतं की राहुल गांधींची ते विरोधी पक्ष म्हणून एक स्ट्रॅटेजी योग्य पद्धतीने ते त्या ठिकाणी हे करतायत आणि तेच त्याच्यातूनच ही आलेली त्यांची विधानं असतील आणि एकूण जे काही सध्याचं कामकाज आहे ते त्या पद्धतीने पुढे जाते. मुळात मला असं वाटतं की राहुल गांधींची जी रणनीती आहे त्या रणनीतीमध्ये त्यांना सभागृह चालू द्यायचं नाही आहे. जर तुम्ही पाहिले तर पहिल्यांदा कॉक्रोच जनता पार्टीच्या याच्यावरती विद्यार्थ्यांच्या इश्यूवरती झालं, त्यानंतर त्या मागण्या मान्य झाल्यानंतर प्रधानांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी अमित शहांना टार्गेट केलं आणि आत्ता संसद चालू आहे तर आत्ता त्यांनी चंदा चोरीचा जो राम मंदिराचा मुद्दा आहे तो उपस्थित केला आहे. त्यामुळं त्यांची वक्तव्य जर आपण लक्षात घेतली तर त्यांची ती रणनीती असेल, पण मला असं वाटतं की ती रणनीती योग्य नाही आहे. कारण की सभागृह हे खूप गंभीरपणे चर्चा करण्याचं ठिकाण आहे. भाजप तसं वागते म्हणून आपण तसं वागलं पाहिजे याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ठीक आहे की त्यांची हिंदी चांगली नाही आहे, ते इंग्लिशमधनं पण बोलू शकतायत आणि ते जे मुद्दे त्यांनी जे अंधभक्त वगैरे मांडले ते कदाचित भाजपच्या ह्याचे मेसेजिंग देण्यासाठी ठीक होते, मात्र त्यांना खूप चांगले मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये उपस्थित अजूनही करता आले असते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या असतील, शैक्षणिक हे असतील, मात्र ते सभागृहामध्ये बोलण्यापेक्षा ते बाहेर ग्राउंडवरती लढणं त्यांना जास्त सोयीचं वाटतंय आणि ते तिथं लढतायत. त्यांनी जो मागच्या काही वर्षापूर्वी मेसेज दिला होता डरो मत,
त्याला तो फॉलो करण्यासाठी कदाचित आपल्या समर्थकांमध्ये, काँग्रेस पार्टीमध्ये आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये तो मेसेज देत आहेत. कारण की भाजप आणि मोदी आणि शहांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते आल्यापासनं बरेचसे विरोधक ते वचकून आहेत, घाबरून आहेत. पण मीच जर त्या ठिकाणी लीड केलं, मी जर दाखवलं की मी तुम्हाला खिचगिंतीतही धरत नाहीत, मी तुम्हाला कशाही पद्धतीने विरोध करू शकतो, तर माझ्या मागे माझे नेते देखील तसंच करतील. हा संदेश राहुल गांधी याच्यामधनं देऊ पाहतायत असं मला तरी वाटतंय. पण त्याच्यामुळे त्यांच्यावरती असा आरोप होतोय की ते गंभीर राजकारणी नाही आहेत. कारण की आत्तापर्यंत आपल्या सभागृहाचा जो इतिहास आहे तो गंभीर चर्चा करणं, त्याच्यावरती उत्तर प्रत्युत्तर देणं, मात्र टोलेबाजी आणि ह्याच्यामुळं काय होतं ते पूर्ण त्या सभागृहाच्या याला काही गांभीर्य राहत नाही. कारण की कुठल्याही ह्याच्यामध्ये जर पुरावे नसतील तर आपल्याला आरोप करणाऱ्या नेत्याचं नाव घेता येत नाही आहे. राहुल गांधींनी अमित शहांचं थेट नाव घेतलं, ठीक आहे, म्हणजे ह्याची बातमी होऊ शकते की अमित शहांनी गोळ्या चालवल्या, त्यांनी तो मेसेज दिला, हे दिला, ह्याची बातमी होऊ शकते. मात्र ते सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकलेलं आहे. आणि त्यातच आत्ता भाजपवाल्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव राहुल गांधींच्या विरोधात दिलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं की हक्काभंगाचा प्रस्ताव आता त्या समितीकडे दिलेला आहे आणि त्याच्यावरती निर्णय घेणार. ह्याचं काय होणार, त्याच्यामुळं काय होतं की तांत्रिक अडचणीमध्ये ती अडकण्याची शक्यता असते. याच्यामध्ये समर्थनार्थ असे मुद्दे मांडले जातात की भाजप ज्या प्रकारचं राजकारण करतंय त्याच प्रकारचं राजकारण करून त्याला प्रत्युत्तर द्यावं. प्रथमदर्शनी ते योग्य वाटतं की हां ठीक आहे, भाजपची राजकारणाची हीच पद्धत आहे, त्यामुळे राहुल गांधी जे बोलतात ते योग्य आहे. याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र मला वाटतं की लोकशाही पद्धतीच्या देशामध्ये जिथं सभागृहामध्ये खूप सुदृढ चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा मी उपस्थित करतो की विरोधी पक्षनेते बोलत असताना सगळ्यात मोठे सभागृहातले भाजपचे नेते पंतप्रधान पण नव्हते आणि अमित शहा पण नव्हते. त्यामुळे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे कदाचित त्याच्यासाठी पण ते घाबरले आहेत, हे आले. हा मेसेजिंग दिला जातो, त्यांची काय रणनीती आहे, त्यांचं काय सुरू आहे हे आत्ता आपल्यापर्यंत नाही आहे. मात्र हे चुकीचं आहे की दोन मोठ्या नेत्यांनी एवढी गंभीर चर्चा चालू असताना, विरोधी पक्षनेते आपलं मत मांडत असताना बोलत नाही आहेत. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रियंका गांधींचं भाषण ऐकलं, त्या हिंदीमध्ये बोलल्या, खूप सुरेख बोलल्या आणि जे मुद्दे त्यांना पोचवायचे होते ते त्यांनी पोचवले. तर मला तरी हीच रणनीती वाटते त्याच्यामध्ये की राहुल गांधींनी सभागृह बंद पाडण्यासाठी किंवा अमित शहांना आणि मोदींना थेट अंगावरती घेण्यासाठी थेट त्यांच्या विरोधात बोलावं आणि जे मुद्दे आहेत ज्याच्यामुळं कदाचित भाजप डिस्टर्ब होऊ शकेल ते मुद्दे प्रियंका गांधींनी बोलावेत, हेच एकंदरीत त्याच्यामधनं दिसून येत आहे. राहुल गांधींनी आपण जे राजानंद सरांचा मुद्दा ऐकला, रोशनचा ऐकला, अमित सरांचा ऐकला, हे सगळे मुद्दे मान्य आहे. परंतु राहुल गांधींचं राजकारण जर पाहिलं तर राहुल गांधींचं राजकारण आत्तापर्यंत पाहिलं म्हणजे 18 सालची गोष्ट असू द्या, अविश्वास ठरवायच्या वेळेस संसदेमध्ये त्यांनी थेट मोदींना गळाभेट केली होती. म्हणजे एवढं सगळं भाषण त्यांनी उत्तम प्रकारे केलं, सगळं सभागृह गाजवलं आणि थेट मोदींची गळाभेट घेतली. त्यामुळे काय झालं की मेसेज चुकीचा गेला, त्याचं सगळे चर्चेचं गांभीर्य निघून गेलं. त्यानंतर दुसरा मुद्दा असा की आपण 2022 साली राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती. तर त्या यात्रेमध्ये म्हणजे कधीतरी आपल्याकडे लक्ष विरोधकांचं भेदून घेण्यासाठी सुद्धा काही स्टेटमेंट म्हणजे केले जातात. त्याचाच हा भाग कदाचित असू शकतो राहुल गांधींच्या बाबतचा. कारण राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी होती कन्याकुमारीपासून सुरू झालेली ती 7 सप्टेंबर 2022ला सुरू झाली होती आणि जवळपास 7 नोव्हेंबर 2022पर्यंत त्या भारत जोडो यात्रेची मराठी मीडियाने किंवा महाराष्ट्रातल्या मीडियाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नव्हती. परंतु ज्यावेळेस ती महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रा आली त्यावेळेस राहुल गांधींनी सावरकरांवरती टीका केली आणि त्या टीकेनंतर ती यात्रा खऱ्या अर्थाने चर्चेत आली. म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की राहुल गांधींचं आपण जे आता चर्चा करतोय की बाबा त्यांचे काही स्टेटमेंट असे वादग्रस्त स्टेटमेंट येतात किंवा ते काही त्यांच्या कृती येतात ज्या विरोधकांना म्हणजे एक चान्स मिळतो, संधी मिळते टीका करण्याची. परंतु त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की राहुल गांधी ह्या काही गोष्टी या मुद्दा म्हणून करत असाव्यात जेणेकरून विरोधकांना पण म्हणजे आपली पण दखल कुठेतरी घेतली जावी. आणि राहिला मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांचा, कारण ज्यावेळेस काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण होतं त्यावेळेस त्यांचे काही नेते वादग्रस्त विधान करतात आणि त्याचा फटका अक्षरशः पक्षाला मोठ्या प्रमाणात बसत होतो. याचं उदाहरण म्हणजे आपण 2017 सालची गुजरातची निवडणूक जर घेतली तर त्या निवडणुकीमध्ये खरं तर भाजप विरोधात खूप मोठं वातावरण होतं. त्या निवडणुकीमध्ये मोदी शहांनी तिथे तळ ठोकून होते. परंतु त्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे काँग्रेसने जीवतून प्रयत्न केले, सगळ्या सभा घेतल्या, तिथले नेते जे कधी म्हणजे खऱ्या अर्थाने
मैदानात मोठ्या प्रकारे उतरत नाही. परंतु गुजरातमध्ये त्यांनी गुजरात जिंकण्यासाठी त्यावेळेस खरंच म्हणजे चांगली मेहनत घेतली ती. परंतु तेथे मणिशंकर अय्यर जे होते त्यांनी मोदींना त्या ठिकाणी नीच किसम का आदमी असा हा शब्द प्रयोग केला आणि तोच मुद्दा भाजपने नाही ते प्रचारादरम्यान केला होता गुजरातमध्ये. तर त्या वक्तव्याचा भाजपने इतका मोठा म्हणजे हे केलं, इश्यू केला आणि खरोखर ते वातावरण मोदींनी पण त्यांनी म्हणजे असं मतदारांपर्यंत पोहोचवलं की म्हणजे काँग्रेसकडून माझ्या गरिबीवरती किंवा माझ्या जातीवरती टीका करण्यात येते किंवा मला टार्गेट केलं जातं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तो मुद्दा त्यांनी तिथे वाजवला आणि खरोखर त्या म्हणजे वक्तव्याचा, मणिशंकर अय्यरांच्या वक्तव्याचा काँग्रेसला गुजरातमध्ये फार मोठा फटका बसला आणि जी हातात म्हणजे सत्तेच्या जवळपास पोहोचण्याची संधी प्राप्त म्हणजे होणार होती तिथे त्यांना म्हणजे भाजपने तिथे ते कव्हर केलं आणि भाजप पुन्हा तिथे सत्तेत आलं. म्हणजे मला असं सांगायचं आहे की राहुल गांधी असू द्या किंवा काँग्रेसचे नेते असू द्या, ज्यावेळेस काँग्रेस असं वाटतं की कुठेतरी मेन स्ट्रीममध्ये येते त्यावेळेस असं त्यांचे नेते किंवा स्वतः राहुल गांधी काहीतरी वक्तव्य करतात, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाते. मी याला सहमत नाही आहे की हे प्रसिद्धीसाठी आणि ह्याच्यासाठी केलं जात असावं. कुठल्याही राजकीय ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक होतं की विरोधक जे बोलतात त्याचा फायदा प्रत्येकजण घेत असतो. म्हणजे जसं की 2024ला की कर्नाटकच्या खासदारांनी की आम्ही संविधान बदलणार आहे त्याच्यावरती वक्तव्य केलं आणि त्याचा काँग्रेसने फायदा घेतला. त्यामुळे हे राजकारणामध्ये हे होत असतं. हे जाणीवपूर्वक केलं जातं नाही केलं जात तर माझं म्हणणं आहे की हे जाणीवपूर्वक केलं जात नाही आहे. कोण काय बोललं त्याचा फायदा आपल्या पद्धतीने कसा करून घ्यायचा हे त्या पक्षाची राजकीय रणनीती असते. मला वाटतं की ह्याच्यामध्ये राहुल गांधी प्रसिद्धीसाठी करतायत हे म्हणणं खूप अपुरं वाटतंय की आत्ता ते विरोधी पक्ष नेते आहेत. काँग्रेस पक्ष जरी खूप ठिकाणी सत्तेमध्ये नसला तरी प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांना हे प्रसिद्धीसाठी करणं आपण जे सगळं आपल्या ज्या चर्चेचा सार होतो की हे प्रसिद्धीसाठी करणं, स्टंटबाजी करणं, हे करणं हे म्हणजे थोडं म्हणणं मला वाटतं घाईचं ठरेल की हे प्रसिद्धीसाठी नाही आहे, घाईचं नाही आहे. त्याचा थेट मेसेजिंग अमित शहा आणि मोदींना आहे की जे अमित शहांचं नाव ते थेट सभागृहामध्ये घेत आहेत. म्हणजे आपण सगळे त्याकडे दुर्लक्ष करतोय की ते सभागृहाच्या पटलावरती ते येत आहे की अमित शहांनी गोळीबारी चालवण्याचा पोलिसांना आदेश दिला, मी ते ऐकलं, मी ते बोललो, अशा वेगवेगळ्या चर्चा ते त्यांनी म्हणजे सभागृहामध्ये हे सांगतायत. त्यामुळे त्यांचा थेट मेसेजिंग आहे की यांना घाबरू नका, यांच्या विरोधामध्ये बिनधास्त बोला. आणि मला तेच वाटतं की हे अधिवेशन चालू द्यायचं नाही एवढीच फक्त त्यांची आत्ताची रणनीती दिसते याच्यावरनं. राहुल गांधींच्या प्रसिद्धीचा एक मुद्दा निघाला म्हणून असं वाटतं याच्यामध्ये राहुल गांधींनी म्हणजे आता जे CJPचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 तारखेलाचा जो मोर्चा झाला त्यावेळेस जो काही पोलिसांकडूनचा लाठीचार्ज झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यानंतर ते आंदोलन चर्चेत राहिलं. परंतु मला असं वाटतं की त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं विरोधकांनी म्हणजे कसं असतं की ते तरुणांचं आंदोलन होतं, त्याच्यामध्ये कुणी तशा अर्थानं फेमस व्यक्ती नव्हते, म्हणजे ज्याच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन सुरू आहे त्यांना तशा पद्धतीने कुणाचा विरोधकांचा विशेष असा पाठिंबा पण नव्हता. पण राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेता म्हणून ती आपल्या खांद्यावर म्हणजे ती धुरा घेतली किंवा त्यांना एक थोडासा मॉरल सपोर्ट म्हणून त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबाही जाहीर केला. ते स्वतः जरी त्या आंदोलनामध्ये सहभागी नसले तरीसुद्धा त्यांनी रस्त्यावर उतरून मोदींच्या घराबाहेरचं जे आंदोलन केलं तो एक विषय झाला. पण आता याच्या पुढचं गोष्ट सांगायची अशी की आंदोलन यशस्वी झालं, राजीनामा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर शरद पवारांचं एक मध्यंतरी स्टेटमेंट पण आलं त्या आंदोलनानंतर की त्यांनी मोदींची भेट घेतली होती, त्यावेळेससुद्धा त्यांनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती आणि कदाचित त्यानंतर त्या सर्व गोष्टी झाल्या म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला असं सगळं. म्हणजे आता याच्यामध्ये काँग्रेसने सुद्धा एक आंदोलनाची भूमिका घेतली, परंतु राहुल गांधींनी कुठेही असं किंवा काँग्रेसने असं जाणू दिलं नाही की आपलं पण याच्यामध्ये काहीतरी वाटा आहे किंवा ते जी हे असतं ना श्रेयवादाची लढाई, तशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी तसं दिसून आलेलं नाही. म्हणजे फक्त हाच विषय आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं फक्त आता मुद्दा तोच आहे की राहुल गांधींनी जे 2 शब्द त्याच्यामध्ये वापरले सभागृहामध्ये, इडियट आणि अंधभक्त वगैरे. आता हा अंधभक्त जो शब्द आहे हा बहुतेक या आंदोलनामध्येच बऱ्यापैकी चर्चेमध्ये आलेला शब्द होता. त्याच्यामुळं त्यांना राहुल गांधींना असं वाटलं असावं की त्या विषयावर म्हणजे या विषयाच्या अनुषंगानं सभागृहामध्ये काउंटर करता येईल मोदींना आणि शहांना. तर त्याच्यामुळं त्या गोष्टी चर्चेत तिथं आणल्या गेल्या आणि त्या पद्धतीने त्या चर्चा झाल्या. त्यामुळे ते प्रसिद्धीसाठी असावं असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही.
तर राहुल गांधींची भूमिका ही जाणून बुजून वादग्रस्त असते की ओघानेच त्यांच्याकडनं हे सगळं होतं, यावर ही चर्चा आधारलेली होती. यावर तुमची मतं काही असतील तर तीही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशीच चर्चा जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.